चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. रशियाच्या पाठबळामुळे भारताचे संकट टळले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियातील आंतरराष्ट्रीय आर्थिक कार्यक्रमादरम्यान भारत आणि रशियाच्या संबंधांवर एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेवर निशाणा साधत कोणत्याही देशाने भारतावर कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी रशिया भारताला नेहमीच कच्च्या तेलाचा पुरवठा करत राहील, अशी हमी दिली आहे. तसेच लवकरच भारत आणि रशियातील करार $100 अब्ज च्या टप्प्यात पोहोचेल असे आशावादी वक्तव्यही त्यांनी केले आहे. ज्यामुळे जागतिक स्तरावर भारताची मान अधिकच उंचावली असून भविष्यात येणाऱ्या कच्च्या तेलाच्या संकटाचीही चिंता कमी झाली आहे. सध्या भारत आणि रशियामधील व्यापार एका ऐतिहासिक उंचीवर आहे. पुतिन यांनी स्पष्ट केले की दोन्ही देशांमधील वाढता आर्थिक समन्वय पाहता येत्या काळात हा व्यापार $100 अब्ज वर पोहोचणार आहे. अमेरिकेच्या दबावानंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली असून रशिया भारताचा सर्वात विश्वासू ऊर्जा भागीदार बनला आहे. पाश्चात्य देशांचे निर्बंध भारतासारख्या महाकाय अर्थव्यवस्थेला रोखू शकत नाही, हेच पुतिन यांनी या आर्थिक समीकरणातून दाखवून दिले आहे. या संवादादरम्यान पुतिन यांनी भारताची लोकसंख्या आणि महान लोकशाहीचाही उल्लेख केला. ते म्हणाले, भारत हा एक महान देश आणि जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. या विकासामागे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या केंद्र सरकारने केलेले कष्ट आहेत. पुतिन यांच्या या विधानाचा थेट अर्थ असा आहे की भारत आता पाश्चात्य देशांच्या दबावाखाली राहणारा जुना देश राहिलेला नाही. तो स्वतःचे राष्ट्रीय हित ओळखणारा एक जागतिक महाशक्ती बनला आहे. राहुल गांधी यांचे पुन्हा मोदींच्या विरोधात शरसंधान. देशासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता असल्याचा दावा काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला असून त्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये नव्या शाब्दिक संघर्षाला सुरुवात झाली आहे. एका वर्षाच्या आत नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, तसेच सरकारमध्येच संस्थात्मक बंड सुरू झाल्याचे संकेत मिळत असल्याचा दावा गांधी यांनी केला. यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया देत राहुल गांधी भीती आणि संभ्रम निर्माण करणारी विधाने करत असल्याचा आरोप केला. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेचे संरक्षण करणारी यंत्रणा कमकुवत झाली आहे आणि देशासमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहू शकते, असा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच प्रशासनिक आणि संस्थात्मक व्यवस्थेत अस्वस्थता वाढत असल्याचे संकेत मिळत असल्याचे त्यांनी म्हटले. जनतेतील असंतोष आणि दबाव हाताळण्यासाठी सरकार कठोर उपाययोजनांचा अवलंब करू शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. गांधी यांच्या या विधानांचा निषेध करत भाजपने त्यांच्यावर पलटवार केला. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधी यांची विधाने काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीचे प्रतिबिंब असल्याची टीका केली. भारतात आणीबाणी लागू करण्याचा इतिहास काँग्रेसशी संबंधित असल्याचा उल्लेख करत त्यांनी राहुल गांधींना सर्वत्र आणीबाणी दिसत असल्याचे म्हटले. पूनावाला यांनी राष्ट्रीय सुरक्षेसारख्या विषयांवर दिशाभूल करणारे दावे केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते नसून अपप्रचाराचे नेते आहेत, असा आरोपही त्यांनी केला. कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून विशेष स्वच्छता मोहीम. जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून प्लास्टिकमुक्त कॅन्टोन्मेंट क्षेत्र उपक्रमांतर्गत आज शुक्रवारी सकाळी रेल्वे स्टेशन बस स्थानकाच्या ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अलीकडे झालेल्या बैठकीत प्लास्टिकमुक्त कॅन्टोन्मेंट क्षेत्र तयार करण्यासंदर्भात मंजूर झालेल्या ठरावानुसार बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून कॅन्टोन्मेंट परिसरातील रेल्वे स्टेशन बस स्थानकाच्या ठिकाणी बोर्डाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. अत्याधुनिक वॉटर टँकर जेट मशीनचा वापर करून संपूर्ण बस स्थानक परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. याव्यतिरिक्त परिसरातील साचलेला कचरा गोळा करण्यासाठी एक ट्रक आणि एक ऑटो वाहन तैनात करण्यात आले होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या या विशेष मोहिमेअंतर्गत अंदाजे 2.5 टन कचरा हटवण्यात आला असून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे.
या स्वच्छता मोहिमेदरम्यान प्रवासी, बस चालक, व्यापारी, रेस्टॉरंट मालक आणि सर्वसामान्य जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. BK मॉडेल इंग्लिश स्कूलतर्फे पर्यावरण दिन साजरा. बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचालित BK मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिनाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी फुले आणि झाडांप्रमाणे वेशभूषा करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या वतीने पर्यावरण विषयक जागृती फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेमुळे ही फेरी आकर्षक आणि लक्षवेधी ठरली होती. शाळेच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम पार पडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले. आधार पब्लिक स्कूल, अन्नपूर्णावाडीतर्फे पर्यावरण दिन साजरा. आधार एज्युकेशन सोसायटी संचालित अन्नपूर्णावाडी येथील आधार पब्लिक स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिनाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या वतीने पर्यावरण विषयक जागृती फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेमुळे ही फेरी आकर्षक आणि लक्षवेधी ठरली होती. त्याचप्रमाणे सह्याद्रीनगर येथील आधार शिक्षण संस्थेच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले. आधार शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर DT बामणे हे यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद बाचीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम पार पडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले. बामणे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये पर्यावरण दिन साजरा. आधार एज्युकेशन सोसायटी संचालित बामणे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक जागृतीचे उपक्रम राबविले. कार्यक्रम संयोजनासाठी प्राचार्य S. चंद्रशेखर यांच्या मार्गदर्शनानुसार ज्येष्ठ प्राध्यापक दीपक हरदगट्टी यांच्यासह इतर प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. सह्याद्री नगर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण दिवस साजरा केला. उषाताई गोगटे विद्यालयात पर्यावरण दिवस साजरा. बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयात इको क्लबच्या वतीने विश्व पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे कार्यवाह श्रीनिवास शिवणगी हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा सुधारणा समिती अध्यक्ष चिंतामणी ग्रामोपाध्ये अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक MK मादार यांनी सर्वांचे स्वागत केले. इको क्लबचे प्रभारी शिक्षक YH कांबळे यांनी आभार मानले. शाळेच्या आवारातील झाडांना पाणी देऊन वन महोत्सव साजरा करण्यात आला. शिक्षक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावगाव ग्रामस्थांसमोर शिक्षण खाते नमले. सावगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत कन्नड शाळा सुरू करण्याचा घाट घालण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण मराठी भाषिकात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना मोठ्या संख्येने जमून निवेदन देण्याचे ठरले होते. पण सदर घटनेबाबत वातावरण चिघळले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने BEO अधिकारी या थेट सावगाव शाळेत आज दाखल झाल्या. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना 1 महिन्याचा कालावधी द्या, आपण कन्नड माध्यमाच्या शाळेसाठी पर्यायी व्यवस्था करू, अशी विनंती केली. यावेळी शाळा सुधारणा समितीसह ग्रामस्थांनी जुनी शाळा आपण स्वच्छ करून वापरण्यात यावी, अशी सूचना केली. तसेच जुनी शाळा दुरुस्त होईस्तोवर इतर ठिकाणी भाडेतत्वावर खोली घेऊन शाळा चालवावी. सदर भाडे आपण भरू, पण आपल्या मराठी माध्यमाच्या शाळेत कन्नड शाळा सुरू करू नका, अशी विनंती केली. सदर विनंतीची दखल BEO यांनी घेतली असून पर्यायी जागा शोधून त्या ठिकाणी शाळा भरविण्याचे मान्य केले. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सागर सागावकर, बेळगाव क्षेत्र शिक्षणाधिकारी दानमा झळकी, शिक्षण संयोजक बडिगेर, क्लस्टर प्रमुख सतीश पाटील, मुख्याध्यापक LS चांदिलकर, युवा समिती सीमा भागचे अध्यक्ष शुभम शेळके, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष RM चौगुले, युवा समिती सीमा भागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे आदी उपस्थित होते. समर्थ सोसायटीच्या पुढाकारातून 2 नव्या पोलीस आउटपोस्टचे उद्घाटन. येथील दी समर्थ सहकारी सोसायटीच्या वतीने नरगुंदकर भावे चौक आणि हुतात्मा चौकात उभारलेल्या पोलीस आउटपोस्टचे उद्घाटन गुरुवारी झाले. प्रमुख पाहुणे म्हणून कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बर्मनी,
पोलीस उपायुक्त निरंजन राजे अर्स, खडेबाजारचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा, पोलीस निरीक्षक महांतेश द्यामन्नवर, माजी आमदार अनिल बेनके, समर्थ सोसायटीचे अध्यक्ष अजय सुनाळकर, उपाध्यक्ष अभय जोशी आदी उपस्थित होते. नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांनी सांगितले की या भागात पोलीस आउटपोस्टची आवश्यकता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. ती कल्पना समर्थ सोसायटीसमोर मांडल्यानंतर संस्थेने तत्काळ पुढाकार घेऊन 2 प्रकल्पांची उभारणी केल्याचे सांगितले. पोलिसांच्या वतीने अजय सुनाळकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. समर्थचे उपाध्यक्ष अभय जोशी यांच्या हस्ते पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर बर्मनी यांच्या हस्ते कावेरी कोल्ड्रिंक समोरील पोलीस आउटपोस्टचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेखर हंडे, विजय आचमणी, रमेश पावले, राजेंद्र काकडे, डॉक्टर रवी पाटील, अनंत लाड आदी उपस्थित होते. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.